मित्रांनो बघू शकता गावाकडचे वातावरण आणि गावाकडचा ठेवा म्हणजेच निसर्गप्रेमींनो निसर्गामध्ये रम्य वातावरणात फिरायला हवे ही माझी सर्वांना नम्र विनंती. चला तुम्हाला पुढे मी अनोळखी वाटत ना का तुम्हाला मी रस्ता आणि शेत दाखवतो. मित्रांनो बघू शकता सुख आणि शांती म्हणजे गावाकडचे वातावरण आणि समोरच आपल्या सिंहगड फोर्ट आहे म्हणजे आपले सिंहगड किल्ला म्हणून त्या गडाचं पडला आहे सिंहगड. तुम्हाला मी दाखवतो. चला पुढे ब्लॉगमध्ये बघू शकता म्हशी कशा उधळतात राहणार बघू शकता. हा आहे वाडा आणि हे आमच्या आजोबांचं शेत इथंच आहे. हृदयाला भेटणारं दृश्य आणि समोरच मित्रांनो बघू शकता आपला सुवर्ण राजगड बघू शकता मित्रांनो. राजगडावर आम्ही आलो आहे. थंडीच्या दिवसात काय वातावरण काय नजारा. आता मस्तपैकी आपली गाडी लावून घेऊ. आज सुद्धा भरपूर गर्दी आहे. चला पटकन आता गाडी लावून मस्तपैकी पार्किंगमध्ये बघू शकता काहीच व्ह्यूज बघा विषय. मित्रांनो नशीबवान तर तो व्यक्ती आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राच्या मातीत जन्मून महाराजांचे गड किल्ले फिरतो. केवळ ही आवड नाही तर हा आपला मानाचा सन्मान आहे. मित्रांनो बघू शकता मी आता चाललोय बाले किल्ल्याकडे. समोरच बघू शकता आपल्याला वर जायचं बाले किल्ल्याकडे. मागं बघू शकता मित्रांनो मागणं आपला मित्र येत आहेत. चला आपण जाऊ पुढे. मित्रांनो राजगडाचा ह्या कडेकपारी आज सुद्धा महाराज असल्याचा भास दाखवत आहे. चल पटकन वर जायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव. मित्रांनो बघू शकता कसले हे दृश्य हृदयाला भिडवणारे. बघू शकता दुर्गराज राजगड. मित्रांनो हे झुळझुळणारं वारं मनाला ओलावा देणारा निसर्ग आणि हृदयाला भिडणारी ही दृश्य. गड हा केवळ गड नसून ही आपली माय माऊली आणि या मायभूमीची माती आणि महाराजांचे गड आपण अवश्य पाहिले पाहिजे. शांतता मला आज सुद्धा महाराज इथं आहेत असा भास होतो. महाराज आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो बघू शकता
महाराजांचा आपला हा दुर्गाराज राजगड. आपण आता वर चाललो आहे गडाच्या दिशेने. बघू शकता दगडे कसे आहेत, महाराजांच्या काळात बांधलेली ही दगडे आहेत. त्यावेळेसचे कोरीव काम आत्ताच्या कामापेक्षा सर्वात जास्त शैलीदार. बघू शकता मित्रांनो. मी ह्या गडावर आलो ना, मला ह्या गडावर सारखं येऊशी वाटतं. मला ह्या गडावर यायची इच्छा सारखी होते, कारण हा गडच एक नंबर आहे. सुंदर निसर्ग रम्य असे वातावरण, गड एक नंबर. चला आपण मित्रांनो वर जाऊ. महाराजांच्या मावळ्यांनी आपले रक्त सांडून हा गड बांधला आहे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. बघू शकता मित्रांनो, खूप शांतता. बघू शकता काय कला असेल हो त्यावेळी. चला मित्रांनो आपण वर जाऊ. बघू शकता मित्रांनो, एवढं चालतोय ना मी, एवढा दम लागलाय ना सांगू नाही शकत. मित्रांनो बघू शकते ते गुफासारखे आहे. चला पुढे जाऊ. अजून थोडासा बाकी राहिला आहे किल्ला. बघू शकता मित्रांनो, हृदयाला भिडणार हे दृश्य. श्वासातला श्वास. मित्रांनो बघू शकता इथं खाली विश्रांतीसाठी सर्व बसले आहेत. मित्रांनो गड चढताना काळजी घ्या. इथून जायचं आहे गड चढताना, इथूनच जायचं आहे. इथून न जाता इथून जायचं आहे मधनं, कारण इथं जाऊ नये. पावसाळ्याच्या वेळेस काय होतं, इथनं शेवाळ्यामुळं असं घसरतं की 1-2 सेकंदही लागणार नाही. एवढ्या वेळात आपण खाली जाऊ शकतो. चला आपण इथनं जाऊ. आता मी इथं होतो, आता आपल्याला जायचं आहे दरवाजाकडे, महाराजांच्या गडाकडे. चला. मला वाटतं पळत रनिंग करत जावं, त्यामुळे आपल्या फिटनेसचा अर्थ आपल्याला समजेल. नॅचरल फिटनेस काय असतो. महाराज छत्रपती शिवाजी महाराज या भूमीत मी धन्य झालो. महाराज धन्य झालो, या मातेला मी लाभलो. दम लागला मित्रांनो, पण